दादा नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव शत्रुघ्न राजाराम वराडे. अच्छा. पत्ता. रायनार राजूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा. बर. तर दादा आपण या ऊसाच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि याच्यासाठी तुम्ही आपल्या धन्वंतरी कंपनीचं ते RPS 76 वापरलंय बरोबर? हो. बर. तर हे तुम्ही कसं वापरलं आणि तुम्हाला काय अनुभव आला याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. तर हे आम्ही पहिले याची फवारणी केली, एक फवारणी. अच्छा. आणि एक फवारणी केल्यानंतर दुसऱ्या 15 ते 21 दिवसानं नंतर याला एक ड्रिचिंग केली आम्ही त्याच या RPS 76 RPS 76 ची. बर. म्हणजे बुडातून पण दिलं, बुडातून पण केलं आणि एक फवारणी केली. आणि एक फवारणी दिली. बर. आणि यातून असा जे आम्हाला अनुभव आला. बरं. हे पूर्ण ऊसाला केलं का तुम्ही? नाही, अर्ध्या. म्हणजे याचं कारण असं की याचा अनुभव पाहण्याकरता आम्ही पहिले अर्ध्या ऊसाले रासायनिक दिलं. अच्छा. आणि अर्ध्या ऊसाले आम्ही तुमचं हे 76 ऑर्गॅनिक औषध ऑर्गॅनिक औषध आम्ही वापरलं. बर. त्यातून असं आम्हाला म्हणजे दिसलं त्यातून याचा गुण या तुमच्या औषधीचा की ज्याला जे आम्ही ड्रिचिंग केलं आणि फवारणी केली त्यातून हे म्हणजे लंबे पेऱ्या बी पडल्या त्याच्या. झाडही झाल्या. अच्छा. हा जो ऊस आहे आपण हा जो बघतोय तर याला आपण आपलं RPS 76 वापरलेलं आहे. बहुतेक हे किती कांडे आहेत? 1 2 3 4 5 6 8 कांडे आहेत. आणि या बाजूचा जो ऊस आहे याला वापरलेलं नाही. तर अजून याला हे मुळात म्हणजे याला जास्तीत जास्त 5 कांड्यावर आहे. 3 4 5 कांड्यापर्यंत आहे. 5 कांड्यापर्यंत आहे. म्हणजे झाडातच फरक दिसतोय. झाडात बी फरक दिसतो आणि याची समोरासमोर फरक आहे. म्हणजे एका तासाभरात म्हणजे याचा फरक समजायला लागला आपल्याला. इकडे 1 2 3 4 5 पर्यंत पेऱ्या आहेत. 5 पर्यंत आणि इकडे 8 पर्यंत आहे. 8 पर्यंत 8 पेऱ्या असल्यानंतर बी जाडी बी आली. जाड आहे. आणि म्हणजे पेऱ्याचं अंतर बी जास्त आहे. म्हणजे लांबी पण जास्त आहे आणि जाडी पण जास्त आहे. आणि साहजिकच याला साखर सुद्धा जास्त पडेल. बरोबर आहे. गोडवा जास्त आहे. अच्छा. बरं. आपल्या ह्या RPS 76 जे आहे धन्वंतरी कंपनीचं याची माहिती तुम्हाला कोणी दिली? आम्हाला ते एक जाधव साहेब होते, त्यांनी दिली. आणि नंतर मग त्याच्या बाद मध्ये रवी भाऊ होते. अच्छा. हे रवी भाऊ धांडे. अच्छा. रवी भाऊ धांडे त्यांनी माहिती दिली. बर. नंतर आम्ही त्याच्याकडून आता ही औषध घेतली आणि याच्यानंतर जे बी काही पीक पिरू आम्ही त्याला आता याचीच फवारणी आणि खताच्या माध्यमातून याच आम्ही खत देऊ असं. आणि पूर्ण आता तुम्ही RPS चाच वापर करणार? RPS चाच वापर. बरं. आता याला आपण रासायनिक खत अगोदर थोडं टाकलेलं आहे का? अच्छा. तुम्ही म्हणजे अर्ध खत टाकलं? त्याची सवय न तोडता मी अर्धा डोस पहिली दिलेला. अच्छा. अच्छा. रासायनिक खत अर्ध टाकलं, अर्ध कमी केलं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला याचा छान अनुभव आला. आणि इथून पुढे तुम्ही आता 100% RPS चाच वापर करणार? याच्यानंतर रासायनिक खत म्हणजे द्यायचंच नाही. विषमुक्त शेती आणि रसायन मुक्त शेती करायची आहे. वा वा वा. छान छान. बहुत बढिया. तर तुमचा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला राहील दादा? इतर शेतकऱ्यांना हेच सांगेल मी जे आता ही या औषधाचा अवलंब करून राहिलो त्याचं तुम्ही करा. आणि हे चांगले बी याची रिझल्ट असल्यानंतर बी शरीराला काही हे अपायकारक नाही. बरोबर. रासायनिक खत आणि हे जे विष वापरून राहिलो रासायनिक आपल्या शरीरामध्ये जाऊन याच्यापासून आपल्याला खूपच आजार याच्यापासून लागून राहिले. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे मी असं सर्व ठरवलं की आपल्याला हे पूर्णपणे RPS 76 शेतीच करायची, याची शेती करायची आहे. रासायनिक खत म्हणजे अजिबात म्हणजे दिनच नाहीये. म्हणजे तुम्ही आता रासायनिक खत सोडून देणार आहात आणि पूर्णपणे तुम्ही RPS 76 चा वापर करणार आहात. तुम्हाला याचा छान अनुभव आला आणि तुम्ही पूर्णपणे याच्याबद्दल समाधानी आहात? समाधानी. चालेल. धन्यवाद दादा.